जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तुमच्यासाठी अजून एक जाहिरात घेऊन आलेलो आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती गव्हर्नमेंटमध्ये पदभरतीची नसून ही जाहिरात गव्हर्नमेंटमध्ये ॲडमिशनसाठीची आहे। यामध्ये तुम्हाला ॲडमिशनसाठी जाहिरात आहे। 20 वॅकन्सी निघालेल्या आहेत आणि त्या संदर्भात आपण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत। ही जी पदभरती आहे ॲडमिशनसाठीची ही डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड या GMC मध्ये भरून घेण्यासाठी निघालेली आहे। यामध्ये PGDMLT या पदासाठी ॲडमिशन सुरू आहेत आणि त्या संदर्भातच 3 डिसेंबर रोजी ही जाहिरात निघालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, किती जागा आहेत, क्वालिफिकेशन काय आहे, त्याचबरोबर फीस किती असणार आहे आणि डॉक्युमेंट्स काय लागणार आहे, त्या सगळ्यांविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुमचे मित्रमैत्रीण नातेवाईकांमधले कोणी जर PGDMLT करून इच्छित असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा। त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा। तर मित्रांनो, डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड या ठिकाणी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरता PGDMLT हा जो डिप्लोमा आहे या डिप्लोमाच्या ॲडमिशनसाठी जाहिरात काढलेली आहे। यामध्ये 20 पदं भरून घेण्यात येणार आहेत। कॅटेगरी वाईज कोणते पद किती असणार आहेत हे त्यांनी दिलेलं आहे। त्यानंतर महत्त्वाची माहिती जर म्हणलं तर याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता कोणाला असणार आहे त्याविषयी डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे। ज्यांनी महाराष्ट्र आरोग्य विभाग विद्यापीठ नाशिक MUHS या बोर्डमधून BSc मेडिकल म्हणजेच BMLT असेल किंवा तुमचं MLT असेल, हा जर कोर्स केला असेल तर तुम्हाला याच्यामध्ये फर्स्ट प्रेफरन्स देण्यात येणार आहे। त्यानंतर दुसरा प्रेफरन्स कोणाला आहे, जर तुम्ही MUHS या बोर्ड व्यतिरिक्त दुसऱ्या बोर्डमधून जर BSc केलेला असेल, मेडिकल लॅबोरेटरी म्हणजेच BMLT किंवा MLT जर तुम्ही केलेला असेल एखाद्या MUHS हे बोर्ड सोडून दुसऱ्या बोर्डमध्ये, जसं की MSBT असेल किंवा दुसरं कोणतं बोर्ड असेल, तर तुम्हाला सेकंड प्रेफरन्स देण्यात येणार आहे। त्यानंतर इतर कोणत्याही विद्यापीठातून त्यामधून जर तुम्ही लाईफ सायन्स या विषयासोबत जर BSc केलेला असेल तरीही तुम्हाला यामध्ये अप्लाय करता येतं, ॲडमिशन घेता येतं। त्यात मात्र तुम्हाला शेवटचा प्रेफरन्स देण्यात येणार आहे। फॉर्म कोण कोण अप्लाय करू शकतं, काय काय क्रायटेरिया आहे त्यामध्ये बघा। जर जो फॉर्म भरणार आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी असणं, महाराष्ट्राचं डोमासाईल त्यांच्याकडे असणं कंपल्सरी असणार आहे। हा जो कोर्स आहे तो फक्त 1 वर्षाचा असणार आहे। डिप्लोमा असल्यामुळे 1 वर्षामध्ये कंप्लीट होणार आहे। राहण्याची जी सुविधा आहे ॲडमिशनच्या नंतर स्वतः ज्यांना ॲडमिशन केले त्या विद्यार्थ्याला करायची आहे। गव्हर्नमेंट थ्रू किंवा त्या कॉलेज थ्रू GMC नांदेड थ्रू कशाही पद्धतीने तुम्हाला राहण्यासाठी हॉस्टेल वगैरे उपलब्ध करून देण्यात येणार नाहीत। यामध्ये तुम्हाला फीस बद्दल माहिती दिलेली आहे। किती फीस असणार आहे, 61,500 रुपये एवढं तुम्हाला बोर्डचं। त्याचबरोबर तुम्हाला प्रवेश शुल्क 1,500 रुपये, ग्रंथालयाचा 1,000 रुपये, जिमखानाचे 500 रुपये आणि अनामत रक्कम 2,000 रुपये, असे टोटल 66,500 रुपये एवढा पूर्ण वर्षाचं फीस असणार आहे। त्यामध्ये तुम्हाला जी फीस आहे ती फीस DD द्वारे काढायचं आहे। 65,000 रुपयाचं तुम्हाला DD काढायचं आहे राष्ट्रीयकृत बँकेतून, डीन डॉक्टर शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेज नांदेड या नावानं, डॉक्टर SGGMC नांदेड या नावानं तुम्हाला काढायचं आहे आणि 1,500 रुपये तुम्हाला रोख रकमेनं यामध्ये भरायचं आहे। जर विद्यार्थी मित्रांनो याआधी तुमचं MLT झालेलं असेल किंवा BMLT झालं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता, किंवा तुम्ही BSc केलेलं असेल लाईफ सायन्सच्या सब्जेक्टमधून तरीही तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। यामध्ये एंट्रन्स एक्झाम घेतली जाते आणि त्यानुसार कट ऑफ लावून तुम्हाला तिथं ॲडमिशन दिलं जातं। त्यामुळं जर तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये जॉब करून इच्छित आहात, तुम्हाला मेडिकल फील्डमध्ये जॉब करायचा आहे आणि तुम्हाला प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून आरोग्य विभाग झालं किंवा DMER अशा मोठ्या मोठ्या पदांच्या जाहिराती ज्या विभागाच्या निघत असतात त्या
विभागामध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुमच्यासाठी खूप छान संधी आहे. एका वर्षामध्ये तुमच्याकडं डिप्लोमा येतो आणि त्यानंतर तुम्हाला मोठ्या मोठ्या विभागामध्ये चांगल्या पगारीवर काम करता येतं. गव्हर्नमेंटचे परमनंट जॉब या बेसिसवर लागतात. तर यामध्ये तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत? तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, एज आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, डोमासाईल, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे, नॉन क्रिमिनल सुद्धा लागणार आहे. तुम्ही PWBD कॅन्डिडेट असाल तर त्याचं सर्टिफिकेट, EWS मधून भरणार असाल तर त्याचं सर्टिफिकेट आणि क्वालिफिकेशन सर्टिफिकेट तुमचं 10वीचं मार्कशीट प्लस तुम्हाला सर्टिफिकेट, त्याबरोबर तुम्हाला HSCचं सुद्धा मार्कशीट प्लस सर्टिफिकेट, तुमचं BSc जर झालेलं असेल तर त्याचं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे मार्क मेमो आणि डिग्री सर्टिफिकेट, तुमची इंटर्नशिप जर झालेली असेल, जर तुम्ही BMLTच्या बेसवर भरत असाल तर तुमची इंटर्नशिप झालेली असेल तर त्याचं सर्टिफिकेट, तुमचं जर PG झाले असेल तर त्याचे मार्कशीट आणि त्यानंतर तुमचे मार्क मेमो, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला त्याचं कॉलेजचं लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे. तुमच्या शिक्षणामध्ये गॅप असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे. तुमची नियुक्ती झाल्याच्या नंतर तुम्ही GMC नांदेडमधून सुद्धा हे काढू शकता. जर तुम्ही आता कुठं काम वगैरे करत असाल तर तुम्हाला त्याच्या आधी NOC सुद्धा काढायची आहे. त्यानंतर महत्त्वाची जी बातमी आहे, माहिती आहे ती, प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीनं होणार आहे ही जाहिरात तर 3 डिसेंबर रोजी देण्यात आलेली आहे. पण काय प्रक्रिया असणार आहे, काय शेड्यूल असणार आहे बघा. अर्ज जे आहेत हे अर्ज तुम्हाला मिळणार आहेत किंवा भरायचे आहेत 4 डिसेंबरपासून 11 डिसेंबरपर्यंत. त्यानंतर जितक्या जणांनी फॉर्म भरलेला आहे त्यांची पहिली जी रफ लिस्ट लागणार आहे ती लागणार आहे 12 डिसेंबर रोजी. तुम्हाला आक्षेप करण्यासाठी 13 डिसेंबरचा दिवस देण्यात येणार आहे आणि 13 डिसेंबरला 3 वाजेपर्यंत तुम्हाला आक्षेप करता येणार आहेत आणि त्याच दिवशी 5 वाजता अंतिम यादी लागणार आहे. अंतिम यादी लागण्याच्या नंतर जे टॉपर आहेत त्यांची कागदपत्र तपासणी होईल, मुलाखत होईल आणि त्यानंतर प्रथम फेरी लागेल, फर्स्ट लिस्ट लागेल, मेरिट लिस्ट, त्यामध्ये तुमची निवड होईल. फर्स्ट मेरिट लिस्टमध्ये जे विद्यार्थी लागले त्यांना परीक्षा भरणं, ॲडमिशन घेणं या सगळ्या प्रोसेससाठी 17 पासून 21 पर्यंत वेळ देण्यात येणार आहे आणि जे जागा त्या भरतीनंतर रिक्त राहतील पहिल्या लिस्टनंतर त्याचा तपशील 23 डिसेंबर रोजी होईल आणि 24 डिसेंबर रोजी लगेच दुसरी लिस्ट लागणार आहे. अशा पद्धतीचं शेड्यूल असणार आहे. त्यांनी शेड्यूलसुद्धा डिटेल्समध्ये दिलेलं आहे. अंतिम यादी जी आहे ती लागणार आहे 31 डिसेंबर 2024 रोजी आणि 1 जानेवारी 2025 पासून याचे जे क्लासेस आहेत ते स्टार्ट होतील. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये पूर्ण डिटेल्समध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे. ही जाहिरात पदभरतीची नसून ॲडमिशनसाठीची आहे. डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरे इथं ही जी जाहिरातीची ॲडमिशन पदभरती होणार आहे याची आपण माहिती पाहिलेली आहे. जर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये, नात्यांमध्ये कोणी ॲडमिशन घेऊन इच्छित असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पाठवा. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन माहितीसाठी, पदभरतीच्या माहितीसाठी आणि ॲडमिशनच्या माहितीसाठी सुद्धा आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि सगळ्या PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. धन्यवाद.